अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। आगामी मान्सूनचा काळ लक्षात घेता आणि संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी मान्सून पूर्व तयारीची सविस्तर पाहणी केली। जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी जिल्ह्यातील अत्यंत पूरप्रवण भागातील हातकणंगले, शिरोळ आणि कुरुंदवाडी या तालुक्यांना व शहरांना भेटी दिल्या। या दौऱ्याचा मुख्य उद्देश पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या काळात स्थानिक प्रशासन किती सज्ज आहे याचा प्रत्यक्ष आढावा घेणं आणि यंत्रणेला गती देणं हा आहे। या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांसाठी निश्चित करण्यात आलेल्या संभाव्य निवारा केंद्रांची बारकाईने पाहणी केली। या निवारा केंद्रांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वीज आणि वैद्यकीय मदत यांसारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत की नाही याची त्यांनी खात्री करून घेतली। यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी लागणारे लाईफ जॅकेट्स, बचाव बोटी आणि इतर आवश्यक आपत्ती व्यवस्थापन साहित्याची प्रत्यक्ष तपासणी करत सर्व साहित्य सुस्थितीत ठेवण्याचा आदेश त्यांनी दिले। या संपूर्ण पाहणी दौऱ्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत स्थानिक प्रांताधिकारी, तहसीलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि स्थानिक प्रशासनाचे विविध अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना संभाव्य पूरस्थिती दरम्यान आपापसात समन्वय ठेवून 24 तास सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या। नद्यांच्या पाणी पातळीवर सतत लक्ष ठेवून स्थलांतराची वेळ आल्यास नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।